ज्या मुलींचं म्हणजे ट्रॅफिकिंग होतं, मुलींना पळवून नेऊन नंतर वेश्या व्यवसायामध्ये लावलं जातं, त्या मुलींची सुटका हे खूप मोठं चॅलेंजिंग काम होतं. त्याच्याहीबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि तिसरी गोष्ट, हे सगळं करत असतानाच आपल्यासारखीच जी मुलं आहेत, जी भाषेमुळं वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूनगंडानं पछाडलेली आहेत, त्याच्यातून त्यांना बाहेर काढून UPSCमध्ये त्यांना मार्गदर्शन करायचं. आणि शेकडो मुलांना तुम्ही आजपर्यंत या पद्धतीनं मार्गदर्शन करून ती परीक्षा पास होण्यासाठी आणि त्यांचं जे स्वप्न असतं UPSC क्लिअर करण्याचं, IAS IPS होण्याचं, तर त्याच्याहीबद्दल. 2004ला जेव्हा मी हैदराबादला आलो, तर पहिलं पोस्टिंग माझं हे सायबराबाद कमिशनरेटला झालं. आणि आपला जो हायटेक सिटी भाग आहे आत्ताचा, तर तो भाग तेवढी सायबर टॉवर होता तिथे. आणि त्या भागात काही रिसॉर्ट होते. आत्ताचं म्हणजे हा भाग अमेरिकेसारखाच झाला आहे, म्हणजे ती परिस्थिती तेवढी नव्हती. तर तिथे एक रिसॉर्ट होता एपिक्युरस नावाचा. आणि मला माहिती आली की ते रायदुर्गम म्हणून पोलीस स्टेशन, की त्या हद्दीमध्ये तो रिसॉर्ट आहे. आणि तिथे रात्री मुजरा चालतो आणि बाहेरच्या राज्यातनं मुलींना तिथं आणलं जातं. आणि बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या होतात. आणि त्या पत्रामध्ये सरळ लिहिलं होतं की तुम्ही स्थानिक पोलिसांना इन्व्हॉल्व करू नका. तर 15 दिवसातनं एकदा नाईट पेट्रोलिंग यायची मला. तर मग त्या नाईट पेट्रोलिंगच्या दिवशी मी दुसऱ्या सब डिव्हिजनचे पोलीस घेतले आणि मग तिथे रेड केली. तर रेड केल्यानंतर 19 मुलींची सुटका केली. एका रूममध्ये एक मुलगी आणि 2-3 पुरुष, असं ते प्रकार चालू होता तिथं वेश्या व्यवसायाचा. आणि मग त्या मुलींशी चर्चा केल्यानंतर लक्षात आलं कलकत्त्याच्या आपल्या इथल्या पण मुली होत्या, मुंबई पुण्याच्या पण. आणि मग तिथे बेगमपेठ भागामध्ये एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवलं जायचं. तिथून त्यांना शाळेच्या व्हॅनमध्ये जो रिसॉर्ट होता हायटेक सिटीचा, तिथं आणलं जायचं संध्याकाळच्या वेळी. आणि सकाळी परत त्यांना तिथं ड्रॉप केलं जायचं. असं हे 15 दिवस 10 दिवस त्यांना, नंतर मग परत त्यांना पाठवलं जायचं. तर हा प्रकार तिथे चालू होता. तर हा काय प्रकार आहे सगळा मला समजून घ्यायला मला वेळ गेला. आणि त्यावेळी मग हे ह्युमन ट्रॅफिकिंग याला म्हणतात. आणि त्यावेळी तिथे हैदराबादला एक पद्मश्री डॉक्टर सुनीता कृष्णन, त्यांना 2016ला पद्मश्री मिळाली. तर त्या मॅडम, त्यांची प्रज्वला नावाची संस्था होती, यांच्या पुनर्वसनाचं काम करायच्या. तर मग त्यांना भेटलो मी. त्यांनी सांगितलं मला सगळं की कशाप्रकारे ह्युमन ट्रॅफिकिंग चालतं, कशाप्रकारे महिलांना याच्यामध्ये गुंतवलं जातं आणि त्यांच्याकडनं त्यांचं शोषण कशाप्रकारे होतं, हे नेटवर्क कसं असतं, सोर्स एरिया, डेस्टिनेशन एरिया, या सगळ्या गोष्टी. मग याच्यात आपण आता त्यावेळी नक्षलवाद जवळजवळ संपला होता 2004पर्यंत. त्याच्यात आपण काहीतरी करायचं म्हणून मी ठरवलं. आणि माझ्या सुदैवानं 2005ला नलगोंडा या जिल्ह्याचा SP म्हणून माझी बदली झाली. आमचे गृहमंत्री त्याच जिल्ह्याचे होते. आणि त्या जिल्ह्यामध्ये एक यादगिरीगुट्टा म्हणून देवस्थान आहे, त्याला सेकंड तिरुपती म्हणतात तिथे. तर तिथे एक रेड लाईट एरिया होता. आणि डोंबारा जातीच्या महिला तिथे हा धंदा करायच्या. तर म्हटलं आमच्याकडे तर महाराष्ट्रामध्ये तर ते तारेवर चालतात किंवा बाकी कसरती करतात, हे असे कामं नाही करत. तर ते म्हणे नाही, इकडे ते पिढी जाते म्हणे, त्या मुलगी जन्माला आली तर तिला हा धंदा केला पाहिजे. म्हटलं हे चुकीचं आहे. तर 2003ला एक शासनानं आमच्या GR काढलेला होता की दर महिन्याला ह्युमन ट्रॅफिकिंग संबंधी कलेक्टरनं मिटिंग घ्यायची, SP आणि सगळ्या संस्थांची. आणि अशा काही केसेस असतील तर त्यांचं पुनर्वसन करायचं. मग मी कलेक्टर साहेबांना सांगितलं, सर आपण काहीतरी करू. मग त्या प्रकल्पाचं नाव आसरा प्रकल्प असं आम्ही ठेवलं. आणि मग त्याच्यामध्ये शासनाचे सगळे संस्था आणि नॉन गव्हर्मेंट संस्था, ज्यात प्रज्वला डॉक्टर सुनीता कृष्ण मॅडमचं पण, त्यांना पण आम्ही हे केलं. इंडियन रेड क्रॉस वगैरे होतं. मग सुरुवातीला मी रेड केल्या, महिलांची सुटका केली त्याच्यातनं. आणि त्यांच्या मुलांसाठी आम्ही सर्व शिक्षा अभियानच्यामध्ये शाळा सुरू केल्या. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.